असं म्हणतात की वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते, म्हणून घरात नेहमी शुभ शुभ म्हणायचं असतं. घर म्हटलं की घरातला एक इमोशनल कोपरा असतो, तो म्हणजे घरातलं देव्हारा किंवा मंदिर. याची योग्य ती जागा कोणती? तर घरातला देव्हारा मंदिर हा प्रामुख्याने ईशान्येला यावं. तर ईशान्य म्हणजे हा संभ्रम येतो की ईशान्य म्हणजे तुमच्या पूर्ण घराचा ईशान्य की तुमच्या बेडरूमचा किंवा तुमच्या हॉलचा ईशान्य. तर शास्त्रानुसार तुमचं मंदिर हा तुमच्या संपूर्ण वास्तूच्या ईशान्य कोपऱ्याला आला पाहिजे. ईशान्य म्हणजे तुमच्या घराचा पूर्व आणि उत्तर यामधला कोपरा, याला ईशान्य म्हणतात. ईश म्हणजे ईश्वर, अशा या ईशान्य ठिकाणीच ईश्वराची जागा असते. या मंदिरामध्ये प्रामुख्याने आपली कुलदेवता, आपली कुलदेवता श्री गणेशाची मूर्ती, श्रीकृष्णांची मूर्ती, स्वामी समर्थांची मूर्ती जर आपले आराध्य दैवत किंवा आपण त्यांना गुरु मानलं असेल तर, त्याचबरोबर अन्नपूर्णा, या गोष्टी, या देवांचा समावेश झालाच पाहिजे. गरुड घंटा ही सुद्धा मंदिरामध्ये असणं खूप लाभदायक असतं. त्याचप्रमाणे श्रीयंत्राची स्थापना तुम्ही करणार असाल तर तुम्ही त्याला मंदिराच्या वर सुद्धा ठेवू शकता, जर मंदिरात जागा नसेल तर, किंवा मंदिरामध्ये सुद्धा श्रीयंत्राला ठेवू शकता. मंदिराचं पावित्र्य नेहमी राखावं. जर काही कारणास्तव तुमचं मंदिर हा तुमच्या बेडरूममध्ये आला असेल तर त्या मंदिराला प्रॉपर कवर करणं, त्या मंदिराला दरवाजा असणं अनिवार्य आहे. देवाचं पावित्र्य राखणं आपल्याला फार गरजेचं आहे, कारण जसं मी मगाशी म्हटलं की वास्तू तथास्तु म्हणत असते, कारण आपल्या घरामध्ये सुद्धा देवाचं स्थान असतं आणि ते जोपासलं जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि खुश राहा. धन्यवाद.